या सगळ्यावर शेवटचा घाव घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या पूर्वजांचं, आपल्या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. खूप बरं वाटतं की या काळात, या भाकड काळात अशी जयंती साजरी होते आणि तुम्ही आवर्जून उपस्थित राहताय. आज खूप गरज आहे या गोष्टीची. माझा विषय शिवराय ते भीमराय काय नातं होतं, त्यासाठी मला आता थोडं मागं जावं लागेल. 20 मार्च 1927 चवदार तळ्याचं पाणी प्यायल्यामुळं आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. ते पाणी प्यायलो नाही, तुम्ही आम्ही काही प्यायलो नव्हतो, तर तुम्ही आम्ही मेलो नव्हतो, तरी आपण ते पाणी प्यायला जायचंय. कारण इतरांसारखी आपणही या समाजातली माणसं आहोत हे आपल्याला सिद्ध करायचंय. असं ठणकावून सांगत चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यानंतर ते थेट रायगडावर गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन त्यांनी डोळे भरून पाहिलं, त्याला मनापासून जोहार घातला. तोपर्यंत खाली वर्चस्ववाद्यांनी अफवा उठवली होती की डॉक्टर आंबेडकर वर गेलेत आणि ते राजांचं सिंहासन बाटवणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची पर्वा केली नाही त्या अफवेची. ते दिवसभर रायगडावर फिरले, तिथला कण न कण डोळे भरून बघितला. हे सगळं वाचल्यानंतर मी विचार करत होतो की माझ्या भीमरायानं तिथे काय बघितलं असेल, माझ्या भीमरायाच्या मनात काय असेल तिथे फिरताना. एवढंच नाही तर तिथे त्यांनी मुक्काम केला त्या दिवशी रायगडावर. मग माझं कुतूहल चाळवलं, म्हटलं काहीतरी नातं आहे माझ्या भीमरायाचं शिवरायांशी, काहीतरी नातं आहे. त्यानंतर मी अनेक भाषणं वाचली, मला अनेक ठिकाणी शिवरायांचा उल्लेख सापडत गेला. त्यानंतर लगेच 3 मे 1927 बदलापूरला शिवजयंती उत्सव होता आणि त्या उत्सवाचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी 1 तास मंत्रमुग्ध करणारं भाषण केलं छत्रपती शिवरायांवर आणि त्या भाषणात एकाही लढाईचं वर्णन नव्हतं. लोक अवाक झाले होते. छत्रपती शिवराय म्हटलं की आजही आपल्याला लढायांची वर्णन ऐकायला मिळतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं काय सांगितलं असेल शिवरायांच्या राज्यकारभाराविषयी की प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. आणि त्या भाषणाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला की रयतेसाठी निर्माण केलेलं एवढं चांगलं स्वराज्य लयास का गेलं. नंतर त्यांनीच त्याचं उत्तर दिलं, कारण त्या स्वराज्याचा सर्वांनाच सारखा अभिमान नव्हता. म्हणजेच काही जणांना ते स्वराज्य नको होतं, स्वराज्यामधल्याच काही जणांना त्या स्वराज्याचा राग होता. ते कोण लोक होते? खूप अंतर्मुख करणारा हा प्रश्न होता. नंतर एके ठिकाणी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रोत्यांना प्रश्न विचारतात की छत्रपती शिवरायांचं रयतेसाठी निर्माण केलेलं स्वराज्य, त्याचा ऱ्हास झाल्यानंतर त्याचं रूपांतर पेशवाईत कसं झालं. हाही खूप अंतर्मुख करणारा प्रश्न होता. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान माणूस, अभ्यासू माणूस असे प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा नक्कीच त्याच्या मागे खूप काहीतरी असतं. त्याचा शोध घ्यायला लागलो मी. मग नंतर शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक, त्या पुस्तकात छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी झालेल्या राजकारणाचं व्यवस्थित वर्णन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि ही सगळी भाषणं, हे पुस्तक, अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांचा केलेला उल्लेख
हे वाचल्यानंतर मला हे लोभच नातं उलगडत जायला लागलं. मला तुम्ही जिथे जिथे कुठं भाषण करताना ऐकलं असेल किंवा फेसबुकवर माझ्या पोस्ट तुम्ही बघितल्या असतील तर एक घोषणा माझी कायम असते, जय शिवराय जय भीम. कारण ही दोन नावं मी एकत्रितपणे जेव्हा घेतो ना आणि त्याचा जयघोष करतो तेव्हा खरंच मला म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं तर दिल में एक लहर सी उठती है. मेंदू असा ताजा तवाना होऊन जातो, मनगटात 100 हत्तींचं बळ येतं. जय शिवराय जय भीम या दोन नावात सगळे महामानव येतात. सगळे प्राचीन काळापासून सगळे महामानव येतात या दोन नावांमध्ये. पण अलीकडच्या काळात जेव्हा मी बघतो आसपास तेव्हा छत्रपती शिवरायांचे जे अनुयायी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये भिंत उभी राहिलेली मला दिसते. ही भिंत कशी उभी राहिली आणि का उभी राहिली? खरं तर या दोघांचंही कार्य आणि त्यांचे विचार जर नीट अभ्यासले तर ही भिंत उभी राहायचं कारणच नाही. दोन्ही एकच आहेत. मग ही भिंत कुणी उभी केली? कुणी जाणीवपूर्वक ही फूट पाडली आहे का? याचा मी विचार करायला लागलो. हे का होतंय? मग मी थोडा मागे जाऊन अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळी मला कळलं की हे नातं आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून एक यंत्रणा खूप काम करत होती आणि त्या यंत्रणेनं शिवरायांना एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित ठेवलंय आणि भीमरायाला एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित ठेवलंय. खरं तर हे प्रत्येकाचे होते. हे दोघं प्रत्येक माणसाचे होते. मग हा डाव का खेळला गेला? काय कारण असेल याच्या मागे? हेतू काय असेल? तो आज आपण त्याचं उत्खनन करूया आणि खरे शिवराय खरे भीमराय समजून घ्यायचा प्रयत्न करूया. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचा पुतळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं की ती भेदक नजर, शत्रूवर अशी उगारलेली तलवार आणि असे निधड्या छातीनं चाल करून जाणारे प्रौढ प्रतापी योद्धे, आपले रुबाबदार तडफदार बाणेदार राजे. ज्या ज्या वेळी आपण शिवरायांविषयीची व्याख्यानं ऐकली त्या त्यावेळी त्या व्याख्यात्यांनी आपल्याला काय सांगितलं? त्यांनी मुघलांना कसं कापून काढलं, अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं कशी तोडली, आग्र्याहून सुटका कशी करून घेतली, याच्या सुरस कथा मनोरंजक पद्धतीने आपल्याला रंगवून रंगवून सांगितल्या गेल्या. लहानपणापासून आपण त्या ऐकतोय. निश्चितच या कथांमधलं राजांचं शौर्य अफाट होतं, अचाट होतं. पण राजांचा पराक्रम या युद्धस्य कथांपुरताच मर्यादित होता का? या पराक्रमा पलीकडचे शिवराय एक राजे म्हणून, एक सत्ताधारी म्हणून, एक माणूस म्हणून कसे होते? आजच्या भाषेत बोलायचं झालं तर एक पंतप्रधान म्हणून शिवरायांचं जनतेशी काय नातं होतं? याची उत्तर आपल्याला कुठल्याच व्याख्यानांमध्ये कुठल्याच पुस्तकात मिळत नाहीत. किंबहुना ती सांगितलीच जात नाहीत मुद्दाम. फक्त युद्धाच्या कथा, फक्त शौर्य. आता शौर्यच बघायचं झालं तर या भूमीवर अनेक शूर बलाढ्य पराक्रमी राजे होऊन गेले. महाराणा प्रताप यांच्यासारखा द्वेषानं चिकाटीनं जिद्दीनं लढणारा राजा होऊन गेला, ज्यानं रणांगणात बलिदान दिलं. शेरशाह सुरीसारखा इतिहासातला सगळ्यात शूर सेनापती होऊन गेला, ज्यानं बिहारच्या जंगलात निशस्त्र असताना वाघाची झुंज देऊन वाघाला खलास केलं होतं. वयाच्या 15व्या वर्षी रणांगण गाजवणारा आणि 7.5 किलोची रत्नजडित तलवार घेऊन लढणारा शेरे मैसूर टिपू सुलतान होऊन गेला. पण या आणि अशा अनेक राजांपेक्षा छत्रपती शिवरायांना श्रेष्ठ मानलं जातं का? शौर्य तर प्रत्येकाकडे होतं, फक्त शिवरायांकडे नव्हतं. खूप राजे शूर होते, पण शिवरायांना श्रेष्ठ मानलं जातं का? पृथ्वीवरच्या कुठल्याही राजापेक्षा शिवरायांना जनतेचं सगळ्यात जास्त प्रेम लाभलं का? याची उत्तर आपल्याला मिळत नाहीत. किंबहुना ती मिळू नयेत अशी सोय एका व्यवस्थेनं केली.
बघा ना, म्हणजे मी हल्ली म्हणजे मी तुम्हाला माहिती आहे की मी अभिनेता आहे, मी सिरियलमध्ये काम करतो, सिनेमात काम करतो, माझा पोटापाण्याचा व्यवसाय अभिनय हा आहे खरं तर. पण मला या विषयांवर व्याख्यान द्यायला गावोगावी बोलवलं जातं. मी शूटिंगमधून वेळ काढून कसा तरी धावत पळत कुठे कुठे जात असतो, कारण मला हे विचाराचा प्रसार करायचं काम खूप आवडतं. कारण या महामानवांचे विचार अंगी बांधल्यानंतर राहवत नाही. समाजाला तुम्ही काहीतरी देणं लागता ही भावना सारखी मनात असते. जेव्हा अभिनेता म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता तेव्हा मीच तुमच्यासाठी काहीतरी देणं लागतो. मी अलीकडे मला सगळे म्हणतात की आम्हाला शिवराय ते भीमराय हे नातं ऐकायचंय. का? कारण सगळ्यांना उत्सुकता आहे. मी म्हणतो हे शाळेत का नाही आपल्याला शिकवलं? इतिहासाच्या पुस्तकात कुठल्या तरी व्यवस्थेला ते शिकू द्यायचं नव्हतं आपल्याला, म्हणून तुम्ही व्याख्यानाला मला बोलवता की आम्हाला सांग उलगडून काय येते. शाळेतल्या इतिहासात आपण ते शिकू नये अशी सोयच करून ठेवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलंय, क्रांती आणि प्रतिक्रांती. ते तर प्रत्येकानं वाचलं पाहिजे. मी त्यावर सुद्धा कधी कधी व्याख्यानं देतो. क्रांती प्रतिक्रांती काय होती, 5000 वर्षांपासूनचा इतिहास त्यांनी शोधून काढला आणि लिहिलाय. त्यात याविषयी ते बोलतात की शाळेतल्या इतिहासात आपण काय शिकलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात की शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात आपण काय शिकलो. कुठले कुठले राजे होऊन गेले, कुणी किती साली कुठली लढाई केली, कुठली लढाई जिंकली, कुठली लढाई हारली, कोण किती साली जन्मलं, कोण किती साली वारलं, हे सगळं आपण सणावळ्या पाठ करतो आणि आपला इतिहास संपतो. याच्या पलीकडे इतिहासात आपण काय शिकत नाही. त्यांचे विचार काय होते, ते माणूस म्हणून कसे होते, काहीच उत्तर आपल्याला मिळत नाहीत. इतिहास का शिकायचा असतो? त्या इतिहासाचा माझ्या आजच्या जगण्याची काय संबंध आहे? आज मी जे जगतोय, माझ्या भोवताली जे चाललंय, त्याचा त्या इतिहासाची काय संबंध आहे? माझ्या भविष्याशी त्या इतिहासाची काय संबंध आहे? याची उत्तरच आपल्याला मिळत नाहीत, अजिबात मिळत नाहीत इतिहासाच्या पुस्तकात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे क्रांती प्रतिक्रांती पुस्तक लिहिलंय त्यातला पहिलाच चॅप्टर आहे एन्शंट इंडिया ऑन एक्स्युमेशन. एक्स्युमेशन म्हणजे जुनी मडी उकरून काढणे. ते म्हणतात आपला इतिहास म्हणजे फक्त जुनी मडी उकरून काढणं आहे. पहिलंच वाक्य आहे, मच ऑफ द एन्शंट हिस्ट्री ऑफ इंडिया इज नो हिस्ट्री ॲट ऑल. ते म्हणतात आपल्याला इतिहासच नाही. पुढे ते असंही म्हणतात की आपल्याला इतिहास नाही असं नाही, आपल्याला इतिहास आहे, होता. पण काही ब्राह्मण्यवादी लेखकांनी तो इतिहास लपवून ठेवला. आता ब्राह्मण्यवादी या शब्दामुळे कोणी प्रेक्षकांमध्ये माझे कोणी ब्राह्मण बांधव असतील, बघितले असतील, काही त्यांनी बॅकफूटवर जायची गरज नाही. ब्राह्मण्यवादी वेगळं, ब्राह्मण वेगळं. ब्राह्मण्यवादी या शब्दाचा अर्थ आधी तुम्हाला समजावून सांगतो. ब्राह्मण्यवादी म्हणजे ब्राह्मण्यवादी माणूस कुठल्याही जातीत असू शकतो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला जन्मजात जी जात मिळालेली आहे त्यात आपलं कर्तृत्व काही नाही. जन्म त्या जातीत झाला म्हणून ती जात श्रेष्ठ मानायची आणि इतर जातींना हीन, शूद्र, हलकं लेखायचं. या वृत्तीला ब्राह्मण्यवादी वृत्ती म्हणतात. बाबासाहेबांना या अर्थानं तो अभिप्रेत आहे. ते म्हणतात काही ब्राह्मण्यवादी लेखकांनी आपल्या या इतिहासाची रचनाच नष्ट करून टाकली. फक्त सांगाडा उरलाय. जो इतिहास उरला ना, त्या पुराण कथा उरल्यात मनोरंजक, ज्या फक्त आयांनी मुलांना गोष्टी सांगाव्यात, एवढाच इतिहास उरलाय आपला. आता हा धागा पकडून आपण शिवचरित्राकडे येऊया. स्वतःला श्रेष्ठ मानून इतरांना शूद्र समजणाऱ्या काही इतिहासकारांनी कारस्थानानं लेखणी फक्त स्वतःच्या हातात ठेवली आणि छत्रपतींचा किंवा आपल्या सगळ्या महामानवांचा इतिहास सांगताना आपल्याशी मी कायम एक सांगतो, सगळ्या भाषणांमध्ये सांगतो आणि ते सांगणं मला गरजेचं वाटतं, कारण प्रत्येक माणसाच्या हे लक्षात राहिलं तर खूप सोपं होत जाईल. चॅलेंजचा डाव खेळला यांनी, इतिहासकारांनी. मी खूप भाषणात, म्हणजे मी परवा कोल्हापूरच्या भाषणात पण सांगितलं, ते खूप व्हायरल झालं. तुम्हालाही सांगतो, हे जे वर्चस्ववादी इतिहासकार आहेत ना, हे आपल्याशी चॅलेंजचा डाव खेळतात. चॅलेंज म्हणजे पत्ते तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला चॅलेंजचा डाव माहिती असेल. पत्त्यात की आपल्या हातात असलेल्या पत्त्यांचं खऱ्या खोट्यांचं मिश्रण करायचं आणि समोरच्याला खपवायचे, त्याला उल्लू बनवायचं. 2-3 कॅट असे मिक्स केलेले असतात. छत्रपती शिवरायांचा या वर्चस्ववादी इतिहासकारांनी लिहिलेला जो इतिहास आहे
तो वाचताना कायम असं वाटत राहतं की आपण चॅलेंजचा डाव खेळतोय. म्हणजे बघा, चॅलेंजमध्ये काय होतं की आपण 4 खरे पत्ते घेतो, 2 खोटे पत्ते घेतो आणि ते 6 पत्ते समोरच्याला खपवतो. 6 दुर्या म्हणून, 6 पंजा म्हणून, किंवा 3 राजे घ्यायचे, त्यात कुठले तरी खोटे पत्ते 3 घालायचे आणि 6 राजे म्हणून समोरच्याला खपवायचे. असा आपण चॅलेंजचा डाव खेळतो. तसंच हे लोक काय करतात माहिती का, छत्रपती शिवरायांविषयी 3 खऱ्या गोष्टी सांगायच्या, खूप खऱ्या गोष्टी सांगायच्या. मग आपला विश्वास बसतो त्यांच्यावर की अरे बापरे खरं सांगतोय हा, आणि मग हळूच 10 खोट्या गोष्टी आपल्या मेंदूत मुरवायच्या. असा चॅलेंजचा डाव ते वर्षानुवर्ष खेळत आलेत. आणि फक्त शिवरायांच्या बाबतीत नाही, सगळ्या महामानवांच्या बाबतीत त्यांनी हे केलंय. म्हणजे जगद्गुरु संत तुकोबारायांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जर तुकोबारायांची प्रतिमा बघितली असेल तर ती कायम अशी असते की ते देवभोळे आहेत, टाळ कुटत बसलेत, भजनं म्हणत बसलेत आणि संसार देशोधडीला लागलाय, धंदा सोडून दिलाय. खरे तुकोबाराय असे होते का? नव्हते. तुकोबाराय म्हणजे निधड्या छातीचे हिरो होते. मी कायम सांगतो, वाघ होता, वाघ तो माणूस. म्हणजे वर्चस्ववाद्यांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला होता तो माणूस. त्यांना कायम असं आपल्या पुढे पेश केलं गेलं की नाही ते विठ्ठल भक्त होते. म्हणजे तुकाराम महाराजांच्या पाया तर पडायचं, पण म्हणायचं ते विठ्ठल भक्त होते. अरे पण त्यांनी बहुजनांना जाग करण्यासाठी काय काय केलंय. बुद्ध विचार तुकाराम गाथेत आणला त्यांनी, हे लपवायचं. त्या चॅलेंजचा डाव कसा असतो तुम्हाला सांगतो. एक संत तुकाराम नावाचा सिनेमा होता, आठवत असेल जुन्या लोकांना. प्रभातचा संत तुकाराम सिनेमा होता, आम्हाला शाळेत असताना कायम दाखवायचे. त्यात एक सीन होता, तो सांगतो तुम्हाला, म्हणजे चॅलेंजचा डाव तुम्हाला कळेल की खरं खोटं कसं मिक्स करतात हे लोक. त्यात एक सीन आहे की तुकोबाराया एका शेतकऱ्याच्या शेतीची राखण करायची नोकरी त्यांना मिळाली. ते राखण करायला बसलेत मचाणावर असे, आणि राखण करता करता विठ्ठल भक्तीचे विठ्ठलाचे अभंग म्हणत बसले. त्यात इतके गुंग झाले की ती गुरं येऊन शेतीची नासधूस करून गेली, शेत खाऊन गेली, तरी तुकोबारायांना कळलंच नाही, असं त्या सिनेमात दाखवलंय. आणि नंतर तो मालक आला आणि मालक चिडला तुकोबारायांवर, तुझं लक्ष कुठे आहे, तू अभंग म्हणत बसलायस आणि इकडे पिकाची नासधूस झाली, सगळे माझे नुकसान झालं माझं खूप. आणि मग तुकोबाराया विठ्ठलाची आळवणी करायला लागले. आता त्या सिनेमात असं दाखवले की विठ्ठल प्रसन्न झाला, स्वर्गातून विठ्ठलानं असं ओंजळीतून धान्य ओतलं आणि त्या शेतकऱ्याला अपेक्षेपेक्षा दुप्पट धान्य मिळालं, असं त्या सिनेमात दाखवलं. आता यातला चॅलेंजचा डाव तुम्हाला सांगतो. तुकोबाराया राखण करत होते का? तर करत होते, हे खरं आहे. त्या शेतकऱ्याला दुप्पट धान्य मिळालं का? हे खरं आहे, मिळालं. पण मधला जो चमत्कार दाखवलाय ना तो सगळा खोटा आहे. तुकोबाराया हे उत्तम कृषी तज्ञ होते. शेती कशी करावी याच्यावर त्यांचे शेकडो अभंग आहेत. उत्तम शेती कशी करावी याचं मार्गदर्शन करणारे. बीज पेरी शेती मग गाडेवरी वाहती, असे असंख्य. म्हणजे बी पेरल्यापासून ते पीक सुगीला येऊन धान्य घरात येईपर्यंत त्या पिकाची कशी काळजी घ्यायची याचं मार्गदर्शन करणारे शेकडो अभंग आहेत. ज्यावेळी तुकाराम महाराजांच्यावर व्याख्यान असेल त्यावेळी मी ते तुम्हाला अभंगही सांगेन. शेतीची राखण कशी करावी, जनावरांनी खाऊ नये म्हणून, आग कशी पेटवून ठेवावी चारी बाजूला, छोटी छोटी छोटी, जनावर घाबरतात त्या आगीला आणि येत नाहीत. खूप गोष्टी सांगितल्या तुकोबारायांनी. तो माणूस असा भजन म्हणत बसेल का हो हे सोडून, काम सोडून? हा खोटा पत्ता. म्हणजे तुकोबारायांची महानता ज्या गोष्टीत आहे ना तीच लपवायची, की ते कृषी तज्ञ होते हेच लपवायचं, आणि ते देवभोळे होते असं सांगायचं, आणि तुम्हाला फसवायचं. म्हणजे 2 खऱ्या पत्त्यात 4 खोटे पत्ते मिसळायचे, तुम्हाला फसवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तुम्हाला एक किस्सा सांगतो. त्यात तर सगळे खोटे पत्ते आहेत, सगळे खोटे पत्ते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी एक किस्सा कायम सांगितला जातो, बऱ्याचदा व्हॉट्सअपवर येतो, बऱ्याच पुस्तकांमध्ये लिहिलेल्या त्या पुस्तकांची नावं पण तुम्हाला मी सांगतो. तो किस्सा असा आहे की गांधी हत्येमध्ये सावरकर आरोपी होते. सावरकरांचे वकील होते भोपटकर नावाचे. तर त्यात किस्सा असा सांगितलाय की असं म्हणे की भोपटकर वकिलांना एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोन आला, असं लिहिलंय बरं का त्यात. फोन आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मथुरा रोडवरच्या 6 नंबरच्या 6 मैलाच्या दगडाच्या तिथे मला भेटायला या. आणि मग असं लिहिलं की भोपटकर वकील भेटायला गेले, तिथे वाट बघत बसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. थोड्या वेळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे स्वतः कार चालवत तिथे आले.
बोपटकर वकिलांना कारमध्ये घेतलं, ते एकटेच होते, तिथून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि पुढे असं लिहिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बोपटकर वकिलांना म्हणाले म्हणे की गांधी हत्येत सावरकर निर्दोष आहेत, नेहरूंनी त्यांना अडकवलंय, असं त्यात लिहिलंय. आणि वल्लभभाई पटेलांचा पण याला विरोध आहे, पण नेहरू ऐकत नाहीत, पण तुम्ही लढा केस, नक्की तुम्हाला विजय मिळेल यात, असं लिहिलंय त्यात. आता हा किस्सा अनेक पुस्तकांमध्ये छापलेला आहे. विक्रम संपत यांच्या सावरकर कॉन्टेस्टेड लिगसी या पुस्तकात आहे. मनोहर मालगावकर यांच्या द मॅन हू किल्ड गांधी या पुस्तकात आहे. वैभव पुरंदरेंच्या एका पुस्तकात आहे. अनेक पुस्तकांमध्ये हा किस्सा छापलेला आहे. आता हा चॅलेंजचा डाव कसा, आता आपण चॅलेंज कसं करायचं तुम्हाला सांगतो. सगळे खोटे पत्ते आहेत, पण उघड कसं करायचं, हे खोटं उघड कसं करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी सविता आंबेडकर यांचं एक पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात. त्यात 192 नंबरच्या पानावर त्यांनी लिहिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडी चालवताच येत नव्हती. त्यांना गाडी चालवायची खूप इच्छा होती, शिकायची, पण राजकारण समाजकारणामुळे त्यांना ते जमलंच नाही. आता बघा, म्हणजे ते स्वतः कार चालवत आले, त्यांना घेऊन गेले, किती खोटं आहे म्हणजे हे सगळं. असे सगळेच्या सगळे खोटे पत्ते चॅलेंज मध्ये ते वापरतात. छत्रपती शिवरायांच्या विषयी मी कायम एक छोटंसं उदाहरण देतो की छत्रपती शिवरायांनी सर्वसमावेशक स्वराज्य निर्माण केलं हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांना एक बिरुद पूर्वी चिकटवलं जायचं. हल्ली घाबरतात चिकटवताना, कारण बरेच अभ्यासू इतिहासकार आलेत आता. पूर्वी एक बिरुद चिकटवलं जायचं. कुठलं बिरुद? गो ब्राह्मण प्रतिपालक. आता यातला चॅलेंजचा डाव तुम्हाला सांगतो. गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जायचं शिवाजी महाराजांना. या वर्चस्वादी इतिहासकारांनी त्यांनी स्वतःहून चिकटवलं होतं ते बिरुद. आता यातला चॅलेंजचा डाव तुम्हाला सांगतो. गो म्हणजे काय? गाय. गायीला आपल्या समाजात आदराची, जिव्हाळ्याची, पूज्यतेची भावना आहे का? आहे. अनेक कष्टकरी शेतकरी घरात गाय अत्यंत उपयुक्त असते. गायीचं रक्षण करण्यात वाईट काय आहे? शिवराय गो प्रतिपालक होते का? तर होते. हा खरा पत्ता. आता यातला खोटा पत्ता कुठला? गो ब्राह्मण प्रतिपालक. शिवराय फक्त ब्राह्मणांचं रक्षण करत होते का हो? त्यांच्या प्रजेत ब्राह्मणांपासून मुसलमानांपासून 18 पगड जातीचे लोक होते, सगळ्यांचं त्यांनी रक्षण केलं, सगळ्यांना समान न्याय दिला. पण लिहिताना असं लिहिलं की फक्त ब्राह्मणांचे रक्षण करत होते. गो ब्राह्मण प्रतिपालक. तुम्ही बाबा पुरंदरेंचा इतिहास जर जुनी पुस्तक वाचली ना 2015च्या आधीची, पानावर तुम्हाला दिसेल गो ब्राह्मण प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक. नंतर आपल्या काही अभ्यासू इतिहासकारांनी, विचारवंतांनी त्याच्यावर आक्षेप घेतला, पुराव्यांसहित पटवून दिलं की असे कुठले बिरुद नव्हतं त्यांना. 2015 नंतरच्या आवृत्तीतून ते बिरुद वगळण्यात आलं, डिलीट केलं. डिलीट केलं म्हणजे ते खोटं होतं. असा चॅलेंजचा डाव ते खेळतात. मी म्हणतोय तो चॅलेंजचा डाव तो हा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार तर करायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायचं, पण त्यांचा इतिहास सांगताना मात्र फक्त गड किल्ले, ढाल तलवारी यातच त्यांना गुंतवून ठेवायचं, जेणेकरून फक्त मुस्लिम द्वेष पसरेल, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात कणभर सुद्धा नव्हता. त्या काळात हिंदू मुस्लिम अशा लढायाच होत नव्हत्या. मुघल होते शत्रू त्यांचे, ते मुसलमान होते, त्यांचे सरदार हिंदू होते. छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायलाच होते हिंदू सरदार होते सगळे. हिंदू मुस्लिम अशा लढाया त्या फक्त सत्तेसाठीच्या लढाया होत्या, त्या जमिनीसाठीच्या लढाया होत्या, राज्य काबीज करण्यासाठीच्या लढाया होत्या, धार्मिक लढाया नव्हत्या त्या. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात कितीतरी मुस्लिम होते. आरमार प्रमुख त्यांचा दौलत खान होता, आरमारातला एक अधिकारी इब्राहिम खान होता, त्यांचा अंगरक्षक मुस्लिम होता, वकील काझी हैदर होता, आणि अफजल खानाचा वकील कोण होता? कृष्णाची कुलकर्णी. हिंदू मुस्लिम असं नव्हतंच. पण तुम्हाला त्या लढाया सांगितल्या ना की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली की तुम्हाला वाटतं मुसलमानाला मारलं. तुमच्या मनात मुस्लिम द्वेष बसावा आणि खरे शत्रू लपावेत म्हणून हे सांगितलं जातं. मग छत्रपती शिवरायांचा इतिहास काय होता?
चौथीच्या इतिहासातल्या पुस्तकापासून ते स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणाऱ्या बाजारबुणग्या इतिहासकारांपर्यंत कुणीही एकाही वर्चस्ववादी इतिहासकारानं शिवरायांच्या अंगी असलेल्या मानवी मूल्यांचं वर्णन करणारा एकही ग्रंथ लिहिला नाही. मानवी मूल्य म्हणतोय मी, माणूस म्हणून शिवराय कसे होते, किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध काळापासून जे आलेले विचार आहेत, मूल्य आहेत, ती जपली कशी शिवरायांनी, त्यासाठी त्यांचा गुणगौरव करणारा एकही ग्रंथ नाही. मग आपल्या विचारधारेचे काही इतिहासकार आले ज्यांनी खरा इतिहास शोधून काढला त्यांच्या त्यांच्या परीनं त्या त्या पिढीत, आणि आपल्यापर्यंत खरे शिवराय पोचवायला सुरुवात झाली. आज ज्यांची जयंती आहे महात्मा फुले. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा सुरुवात केली रायगडावर. जेव्हा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेले, रायगडावरची ती समाधी कुणी शोधून काढली? महात्मा फुलेंनी. त्याच्यावर झाडं झुडपं सगळी वाढली होती, गवत वाढलं होतं, फार वाईट अवस्था होती, ती सगळी साफ केली महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंनी ती समाधी शोधून काढली, खरा इतिहास शोधून काढला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्या हिंदू मुस्लिम अशा लढायाच नव्हत्या. मग हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण व्हावा म्हणून महात्मा फुलेंनी पोवाडा लिहिला मोहम्मद पैगंबरांवर. मोहम्मद पैगंबरांवर पोवाडा लिहिलाय महात्मा फुलेंनी. मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घालविला ईशासाठी. त्यात त्यांनी लिहिलंय की या लोकांना मुसलमानांचा का राग आहे. महात्मा फुलेंनी लिहिलंय, मी माझ्या मनचं काय सांगत नाही. मोहम्मद पैगंबराने काय केलं? अंत्यजास धरी पोटी सावकाश, लाजवी आर्यास सर्व काळ. अंत्यज म्हणजे कोण? जातीच्या उतरंडीत जो सगळ्यात खाली आहे, ज्याला शूद्र समजलं जायचं, ज्याला अस्पृश्य समजलं जायचं, त्याला मोहम्मद पैगंबरानं पोटाशी धरलं, असं महात्मा फुलेंनी लिहिलंय. महात्मा फुलेंनी लिहिलेलं सांगतोय मी. म्हणजे काय केलं? मोहम्मद पैगंबरांनी पहिली अजान, जी आपण जी अजान ऐकतो, ती पहिली अजान नमाज, अजान पडायचा मान कुणाला दिला माहिती का? त्या काळात शूद्र समजला जाणारा बिलाल नावाचा एक गुलाम होता, त्याला तो मान दिला होता अजान म्हणायचा. आणि मग ह्या वर्चस्ववादी आहेत ना की आम्ही श्रेष्ठ म्हणणारे, त्यांना म्हणून राग आहे मोहम्मद पैगंबरांविषयी. अंत्यजास धरी पोटी सावकाश, लाजवी आर्यास सर्व काळ, म्हणून या आर्य बोंबा मारी ताती, शिमगा खेळी ती ब्रह्मरूपी, असं महात्मा फुलेंनी लिहिलंय. इस्लामासी मान शूद्र राजे देती. शूद्र राजे म्हणजे कोण? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी शूद्र समजून राज्याभिषेकाला नकार दिला होता. महात्मा फुलेंनी लिहिलं इस्लामासी मान शूद्र राजे देती. हे खरे शिवराय त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. महात्मा फुलेंनी बरं, त्यांना इतरही कामं होती, महिलांचा उद्धार करायचा होता, स्त्री शिक्षणाची कामं करायची होती, अनेक कामं करायची होती, म्हणून त्यांनी त्यांच्यापर्यंत जेवढा छत्रपती शिवरायांचा इतिहास शोधायचा होता तेवढा शोधला. त्यात काही त्रुटी राहिल्या असतील त्या केळुसकर गुरुजी नंतर आले. केळुसकर गुरुजींनी नंतर खरा इतिहास शोधला आपल्या शिवरायांचा, त्यांच्या अंगी असलेली मानवी मूल्य शोधली. केळुसकर गुरुजी म्हणजे कोण? ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाकडे नेलं. पहिल्यांदा त्यांना पुस्तक दिलं तथागत बुद्ध आणि त्यांचा धर्म, त्यांचा धम्म, ते केळुसकर गुरुजी. माझं भाग्य आहे की मला केळुसकर गुरुजींचा रोल करायची संधी मिळाली सिरियलमध्ये. त्या केळुसकर गुरुजींनी शिवचरित्र आणलं थोडंफार प्रमाणात. बाळकृष्ण नावाचे इतिहासकार होते, त्यांनी खूप छान पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या अंगी असलेल्या मानवी मूल्यांचं चिकित्सा केली. मग नंतर खूप जण आले. मग अलीकडच्या काळात कॉम्रेड गोविंद पानसरे, ज्यांनी आपल्यापर्यंत जे शिवराय आणले ते मी तुम्हाला सांगेन. डॉक्टर आह साळुंके तात्या, इंद्रजित सावंत, डॉक्टर जयसिंग पवार, नीरज साळुंखे, असे अनेक इतिहासकार आत्ताचे आहेत जे आजही खरा इतिहास शोधून काढतायत. परवा इंद्रजित सावंतांनी पुरावे शोधून काढले की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून कुणी दिलं. पुराव्यांसहित बोलतायत ते. हे खरे शिवराय या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत आपण. त्यांच्यामुळे आपल्याला खरे शिवराय समजले. नाहीतर आपणही असंच समजत राहिलो असतो. त्यांनी जे विष पेरलं होतं आपल्या डोक्यात ते विष भिनलं असतं आतापर्यंत आपल्या विचारांमध्ये. ते शिवराय मला तुम्हाला सांगायचे. आणि मग मला भीमरायाशी असलेलं नातं तुम्हाला सांगायचंय. खरं तर हे बघा, मी नट आहे. मी जर ठरवलं ना एखाद्या लढाईचं वर्णन तुम्हाला रंगवून रंगवून सांगायचं
तर असं म्हणजे मी एवढं भारी सांगेन ना की तुमच्या अंगातलं रक्त सळसळेल, तुम्ही टाळ्या वाजवाल, असे खुश व्हाल, अंगावर शहार येतील आणि घरी जाल. पण घरी गेल्यावर तुम्हाला त्या इतिहासातलं काही शिल्लक राहणार नाही. तुमच्या जगण्याशी काही संबंधच नसणार आहे त्याचा. तुम्हाला थोडी तलवारी घेऊन लढायला जायचंय. तुम्हाला असं काहीतरी सांगितलं पाहिजे ते तुमच्या जगण्याशी संबंधित आहे. आता मी जे शिवराय ते भीमराय सांगेन ना, त्यानंतर तुम्ही न्यूज चॅनल लावलं की तुम्हाला हे आठवेल, मी भाषणात सांगितलेले मुद्दे आठवतील. तुम्ही फेसबुक उघडले की मी कुठलीही पोस्ट वाचली महामानवांवरची, तुम्हाला मी भाषणात सांगितलेले मुद्दे आठवतील. खरा इतिहास मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मुळात खरा इतिहास कुठला? जो इतिहास ऐकल्यानंतर वर्तमानात आपल्या भोवती जे घडतंय ते आपल्याला नीट समजायला लागतं, तो खरा इतिहास. आणि हा खरा इतिहास वर्तमानाशी जोडल्याशिवाय आपल्याला भविष्यात इतिहास घडवता येत नाही, हे लक्षात ठेवा. इतिहास कशासाठी शिकायचा असतो? आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी. आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला इतिहास शिकायचा आहे, आपल्या भविष्यासाठी शिकायचा आहे. आपल्यासाठी कोणीतरी शिकलाय खरा इतिहास. त्यामुळे खरा इतिहास कुठला, कुणी इतिहासातली गोष्ट सांगितली त्याचा आत्ताच्या काळाची रेफरन्स जोडायचा, तो लागत असला तरच तो खरा इतिहास. नाहीतर मग त्यात काहीतरी मिसळलंय हे ओळखायचं आपण. आता आपण शिवरायांच्या चरित्राकडे वळूया आणि मग भीमरायांकडे येऊया. आता पहिल्यांदा तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी सांगतो, जो कॉम्रेड गोविंद पानसरेंनी आपल्यापर्यंत शिवराय पोहोचवले त्यातल्या काही गोष्टी सांगतो आणि मग तुम्हाला भीमरायांपर्यंत घेऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयत नक्कीच सुखी होती, समाधानी होती. म्हणून तर आजपर्यंत आपण त्यांना आठवतोय, आजपर्यंत आपण त्यांना मान देतोय. जनता सुखी कधी असते हो? सर्वसामान्य लोक आपल्यासारखे. मी पण काय तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. मी मध्यमवर्गीय घरातले, माझे आजोबा शेतमजूर होते, तिथून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता आपण सगळे तसे. सुखी कधी असते? ज्यावेळी पैसा असतो आपल्याकडे पुरेसा, अर्थकारण चांगलं असतं, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर आपोआप हास्य येतं. हे कधी सुरू होतं? ज्यावेळी अर्थव्यवस्था चांगली असते आपली. अर्थव्यवस्थेचा पाया कुठला? कर प्रणाली, टॅक्स सिस्टीम. ती जर योग्य असेल तर लोक सुखी असतात. आज आपण टॅक्स, जरी डायरेक्ट टॅक्स आपल्याला कमी असला तरी इनडायरेक्ट टॅक्स आपण इतका भरतो ना वस्तूच्या रूपानं. ज्या ज्या वस्तू आपण विकत घेतो ह्यूज टॅक्स सर्वसामान्य जनता भरते. उद्योगपतींपेक्षा आपण खूप जास्त टॅक्स भरतो वस्तूंच्या रूपानं, रोज, प्रत्येक वेळी. आणि त्यामुळे अस्वस्थता आहे आपल्यात की आपल्याकडे पैसा खूप जातोय, अर्थव्यवस्था डळमळीत आहे. शिवरायांच्या काळात काय होती टॅक्सची सिस्टीम ही तुम्हाला सांगतो. आता आपण म्हणजे खरे शिवराय तपासायला जाऊया. शिवरायांच्या पूर्वी जे राज्य करते होते, आता टॅक्स त्या काळात कोणाकडनं घेतला जायचा? सगळ्यात मोठा व्यवसाय शेती. शेतकऱ्यांकडून कर घेतला जायचा, लगान म्हणायचे त्याला. लगान सिनेमा तुम्ही बघितला असेल. तर त्या शिवरायांच्या आधी जे राजे होते ते टॅक्स कसा वसूल करायचे? ते काय करायचे? प्रत्येक गावाला एक पाटील, कुलकर्णी, देशमुख, सरदेसाई नेमलेला असायचा, वतनदार एक. त्या वतनदाराला राजे सांगायचे की, कुठलेही राजे सांगायचे की या गावातनं 5,000 होऊन आले पाहिजेत आम्हाला, या गावातनं लमसम अमाऊंट असायची, 7,000 होऊन आले पाहिजेत, या गावातनं 3,000 होऊन आले पाहिजेत. मग ते तेवढे त्या वतनदारांना राजाला नेऊन द्यायचे. मग तिकडं तू काय गोंधळ घालायचा तो घाल, कितीही वसूल कर, मला 5,000 दे, असं राजांचं म्हणणं असायचं पूर्वीच्या राजांचं. त्यामुळे हे वतनदार काय करायचे? शेतकऱ्याकडून आवाच्या सव्वा पैसा वसूल करायचे लगानच्या नावाखाली. एक इतिहासकार असा लिहितो की ज्या वर्षी पाटलाच्या पोरीचं लगीन असायचं त्या वर्षी शेतकऱ्याकडून दुप्पट लगान वसूल घेतला जायचा. विचार करा, असं अराजक चाललं होतं. शिवरायांनी हे बदललं. शिवरायांनी काय केलं? पहिल्यांदा जमिनीचा सर्वे केला. बघा, जमिनीचा सर्वे केला त्यांनी. आता तुम्हाला ऐकायची काय सवय आहे? शिवरायांनी कोथळा बाहेर काढला, शिवरायांनी त्याला कापून काढला. मी सांगतोय शिवरायांनी जमिनीचा सर्वे केला, जमिनीची क्वालिटी ठरवली की ही सुपीक आहे जमीन का नापीक आहे, इथं पाऊस किती पडतो, इथं पीक कुठलं घेतलं जातं, त्यातून त्या शेतकऱ्याला किती उत्पन्न मिळतं आणि याची या शेतकऱ्याची किती लगान देण्याची ऐपत आहे, त्याचा अभ्यास केला आणि त्या शेतकऱ्यांना तो लगान ठरवून दिला त्यांनी की जेणेकरून त्या शेतकऱ्याला फार जाचक होणार नाही. आणि त्या वतनदारांना तंबी दिली की तुला सांगितले तेवढाच लगान यांच्याकडनं घ्यायचं, 1 पैसाही जास्त घ्यायचा नाही. एखाद्या वर्षी कमी लगान आला चालेल, तुला जेवढा पगार मी देणार आहे तेवढा देणार, त्या पगारात काही कमी करणार नाही.
पण शेतकऱ्याला नाडायचं नाही. वतनदारांना धाक दाखवून शेतकऱ्याची काळजी घेणारा पहिला राजा होता. ग्रेटनेस कशात होता शोधावे. युद्धांच्या कथांमध्ये ग्रेटनेस नव्हता. आणि त्याच्या आधी या वतनदारांनी उत्माद केला होता. हो, उच्छाद मांडला होता. वाटेल तो लगान वसूल करायचा, हे मोठमोठे वाडे बांधायचे, मस्त मजेत राहायचं, स्वतः राजा असल्यासारखं. असेच जगत होते सगळे. महाराजांनी या गोष्टीला जरब बसवली, या गोष्टीला लगाम घातला. ते जर आपण, आणि मी जे सांगतो ना तुम्हाला, हे सांगतो, हे सगळं कागदावर लिहिलेलं आहे बरं का. कुठल्या हवेतल्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही. शिवरायांच्या ज्या आज्ञा आहेत त्या स्वदस्तुरातल्या आहेत. त्या वाचल्यावर आपल्याला कळतं की न्याय म्हणजे नक्की काय, न्यायाचं राज्य म्हणजे नक्की कसं असतं. ज्या वर्षी दुष्काळ पडला असेल त्या वर्षी शेतकऱ्याकडून लगान वसूल करायचा नाही. काय राजा असेल विचार करा. दुष्काळात शेतकऱ्याची काळजी घेतली. आज आपल्याकडे दुष्काळात शेतकरी आत्महत्या करतो. ती आत्महत्या राजे वाचवत होते म्हणून राजांसाठी लोक जीव देत होते ना. राजांसाठी लोक जीव कोण कोण देत होते. शिवाकाशीत, तुम्हाला गोष्ट माहिती शिवाकाशीतची. शिवाकाशीत हा पन्हाळगडावरचा एक नाभिक होता. नाभिक म्हणजे कोण, नावी होता. म्हणजे ते आपल्याला व्यवसाय सांगायचा म्हणून म्हणतोय. त्यानं राजांसाठी जीव दिला, प्राणांची आहुती दिली. का दिली हो, कशासाठी दिली. ते काय झालं होतं की पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. तुम्हाला माहितीच आहे तो इतिहास. तिथून राजांना सुखरूप निष्ठायचं होतं आणि तो शिवाकाशीत हुबेहूब राजांसारखा दिसणारा होता. म्हणून त्यानं राजांचा वेश घातला. तो पालखीत बसला. सिद्धी जोहरला वाटलं राजे इथंच आहेत म्हणून त्यानं त्या पालखीला वेढा दिला. तोपर्यंत राजे निष्ठून गेले. शिवाकाशीतला त्यांनी पकडलं सिद्धी जोहरनी. आणि ज्यावेळी त्याला कळलं की ही राजे नाहीच आहेत, हा शिवाकाशीत आहे. शिवाकाशीत हसायला लागला. सिद्धी जोहर रागाने लालेलाल झाला. शिवाकाशीच्या पोटात तलवार खुपसली. शिवाकाशीतनं हसत हसत जीव सोडला. राजांसाठी जीव द्यायला हा माणूस का तयार झाला होता हे शोधलं ना आपण तर आपल्याला शिवराय का श्रेष्ठ होते हे कळतं. पहिल्यांदा आपण हे शोधायचं की राजांसाठी ही माणसं मरायला काय. मला सांगा ना, आजकाल अनेक नेते आहेत, मोठे मोठे नेते आहेत, त्यांचे भक्त असतात बघा, अनुयायी असतात, अंधभक्त पण असतात. ते तरी नेत्यासाठी मरायला तयार होतील का हो? कोण तयार होते हो? अहो परवा एक स्थानिक नेता आत्ता तुरुंगात आहे, पकडलाय एका खुनाच्या केसमध्ये. स्थानिक नेता आहे, खुनाच्या केसमध्ये आत्ता आतमध्ये. त्याला सोडा म्हणून काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यात एका कार्यकर्त्याने माझ्या नेत्याला सोडा नाही तर मी आत्मदहन करीन असा इशारा दिला आणि त्यांना अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. त्या डोळ्यात पेट्रोल गेल्यावर त्याला वाटलं आपल्याला आग लागली म्हणून तो बोंबलत सुटला, मला वाचवा मला वाचवा असं करत. पण राजांसाठी मात्र हसत हसत लोक मारायला तयार होत होते. आता त्या शिवाकाशीत नंतर पुढे ते घोडखिंड लागते, ती पण तो गोष्ट तुम्हाला माहिती आहे. घोडखिंडीत कोण उभं होतं खिंड अडवून? बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे एकटे नव्हते, त्यांचं नाव फक्त आपण ऐकतो. बाजीप्रभू देशपांडेंबरोबर 500 असे मावळे होते ज्यांची नावही इतिहासात नाहीत. त्यांनी ती खिंड अडवून ठेवली जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत. आता हे 500 होते. सिद्धी जोहरचं हजारोंचं सैन्य होतं, म्हणजे मरण निश्चित होतं. तरी हे का मारायला तयार झाले यांची नावं सुद्धा इतिहासात दिली गेली नाहीत. राजांसाठी लोक हसत हसत मारायला का तयार होते? आग्र्याहून सुटका पण तुम्हाला सांगितली जाते बऱ्याचदा. ते सोलापूरकर परवा बडबडून गेला आग्र्याहून, असे नाही सुटले, त्याला माफी मागायला लागली कारण तो खोटा इतिहास होता. आपल्याला माहिती महाराज कशी चतुराईनं तिकडून निसटले आणि महाराजांच्या ठिकाणी त्या कैदेत एक जण झोपला होता अंगावर पांघरून घेऊन की पहारेकरांना वाटावं महाराजच तिथं झोपले, आणि दुसरा त्याचे पाय चेपत होता. एक जण होता मदारी मेहतर, मुसलमान होता तो मदारी मेहतर, आणि दुसरा होता हिरोजी फर्जंद. आता बघा ना, औरंगजेबाला जेव्हा कळलं असेल की राजे निष्ठून गेले आपल्या कैदेतून, मरण निश्चित होतं का नाही त्या दोघांचं, तरी ती दोघं का तयार झाली? बरं असं काही नव्हतं बरं का, तुम्ही राजांसाठी जीव दिलात तर तुम्हाला इनाम मिळेल असं काही नव्हतं. लोक स्वखुशीनं तयार होत होते, स्वखुशीनं तयार होत होते.
मरायला. हे लक्षात घेतलं ना की आपल्याला कळेल की शिवराय का श्रेष्ठ होते. आणि पैशासाठी कुठल्या नेत्यासाठी आज कोण मरायला तयार होईल का हो? पैशासाठी तरी. अहो एखादी